नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे 12वे पर्व महाअंतिम फेरी पनवेलमध्ये। ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनील बर्वे यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने होणार सन्मान। सिनेनाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची लाभणार मांदियाळी। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी दिली माहिती। दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला 1 लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे। यावर्षी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सव वर्ष असून या महत्त्वपूर्ण वर्षानिमित्त यंदा 2 रंगकर्मींचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे। त्यामध्ये मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील तसेच रंगभूमीवरील एक अत्यंत मान्यवर अनुभवी अभिनेत्री ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि रंगभूमी सिनेक्षेत्रातील लोकप्रिय कलाकार सुनील बर्वे यांना यंदाच्या गौरव रंगभूमीचा पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी खांदा कॉलनी येथे पत्रकार परिषदेत दिली। श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगुकाना ठाकूर महाविद्यालय स्वायत्त यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। यंदा या स्पर्धेचे 12वे वर्ष असून त्या संदर्भात विस्तृत माहिती देण्यासाठी खांदा कॉलनी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ अभिनेते व स्पर्धा समितीचे सदस्य जयवंत वाडकर, स्पर्धेचे ब्रँड ॲम्बेसेडर सुप्रसिद्ध मालिका व सिने अभिनेते सुव्रत जोशी, भाजपचे नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, कार्यवाह श्यामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, अमोल खेर, गणेश जगताप, वैभव बुवा आणि आदी उपस्थित होते। प्रसारमाध्यमांना पुढे माहिती देताना उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी सांगितले की पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात दिनांक 5, 6 आणि 7 डिसेंबरपर्यंत या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे। यामध्ये राज्यभरातून प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या अंतिम 25 एकांकिका सादर होणार आहेत। या अनुषंगाने पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव केंद्राच्या प्राथमिक फेरी पार पडली असून रायगड, ठाणे, मुंबई केंद्राची प्राथमिक फेरी बुधवारपासून सुरू झाली आहे। ती फेरी 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे। महाअंतिम फेरीचे उद्घाटन 5 डिसेंबर तर पारितोषिक वितरण सोहळा 7 डिसेंबरला मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे। गौरव रंगभूमीचा पुरस्काराने यापूर्वी ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश बुद्धिसाकर, जयवंत सावरकर, डॉक्टर मोहन आगाशे, सतीश पुळेकर यांना सन्मानित करण्यात आले असून यावर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी व सुप्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील तसेच रंगभूमीवरील एक अत्यंत मान्यवर अनुभवी अभिनेत्री नीना कुलकर्णी आहेत। नाटक, चित्रपट, दूरदर्शन आणि वेब सिरीज या सर्व माध्यमात त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे। सुनील बर्वे हे सुद्धा मराठी रंगभूमी, दूरदर्शन व चित्रपट क्षेत्रातील एक लोकप्रिय कलाकार आहेत। त्यांची साधी सरळ भूमिका ते विनोदी, गंभीर, भावनिक अशा विविध प्रकारच्या भूमिका सहजतेने साकारतात, म्हणून ते प्रेक्षकांमध्ये विशेष प्रिय आहेत। त्यामुळे त्यांना पुरस्कार जाहीर करताना खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी परेश ठाकूर यांनी व्यक्त केली। त्यांना प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि प्रत्येकी 50,000 रुपये असे आहे। तसेच महाअंतिम फेरीचे परीक्षण रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट क्षेत्रातील अत्यंत मान्यवर कलाकार म्हणून ओळखले जाणारे आणि सशक्त अभिनय शैली, दमदार